स्ट्राईकच्या बाजूला खेळताना आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकच्या बाजूला क्रिकेट मधला युद्ध आहे. धानोऱ्यावर एका बाजूला जर पाहिलं तर स्वप्न काल जर तुम्ही जर शुभम तळेकरची जर फलंदाजी पाहिली 13-54 मध्ये अर्धे शतके खेळी त्यांनी पार केली. तर शुभम तळेकर देखील मात्र आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. काल प्रत्येक सामना शेवट
अभिषेक कारण की आयुष्यामध्ये जबाबदारी घ्यायची सवय आणि एकदा की जबाबदारी केल्याची सवय लागली गेली तर आयुष्य सुंदर वाटतं आणि एकदा की जबाबदारी ओझं खांद्यावर ठेवलं तर उचलायचा टाकायचा अधिकार आपल्याला सुटून बसतो. त्याच्यामुळे कोणत्याही वयामध्ये जबाबदारी घेण्याशिवाय जितक्या लहान वयामध्ये तुम्ही जबाबदारी घेणार तितकं तुमचं भविष्य उज्ज्वल असेल. जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. एवढ्यापर्यंत तुम्हाला घरी आलं की पहिले शाळेत हे पण काढतो नाही बरं राष्ट्रगीतचा आला नाही संदीपला सांगा म्हणून या स्पर्धेत पाहिलं सुरू तालुक्याचं विश्व या स्पर्धेला काय म्हणलं जातं तर प्रत्येक खेळाडू जो असतो या स्पर्धेमध्ये खेळून त्या स्पर्धेचा मान घेतो संपला गेलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. तर धानोरे संघाला जर पाहिलं दत्तगुरु फायटर धानोरे संघ प्रथम फलंदाजी करत असताना एक चांगली धावसंख्या उभं करण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय. पण जर तुम्ही दुसऱ्या बाजूला जर पाहिलं महाराजा फायटर कोरेगाव संघ हा देखील या परिसरातला एक दिग्गज संघ असेल. या संघाला मी वडू मध्ये खेळताना पाहिलं होतं. या संघाला मी दाबडकर धावा आहेत 58 धावा आहेत. स्वप्नील ढेरेंगच्या हातामध्ये आता मंडळी चेंडू दिलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. पाहता पाहता 4 षटके संपली. सुरुवातीचे 24 चेंडू संपले. आता शेवटचे 18 चेंडू बाकी आहे. आपण कोणाच्या वेळेला उभं राहिलो आपल्या वेळेला कोण उभं राहिलं आणि आपल्यावर वेळ कुणामुळे आली आयुष्यात ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला शिका. हे देखील मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. मैदानाच्या आतमध्ये एक युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू झालं. एक रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये. हे मल्हारप्पा गावाने चषकाचं 8वं पर्व आहे. ह्या 8 पर्वांचा एक वेगवेगळा इतिहास आहे. तुम्हाला मागील पर्वाचं मी महत्व सांगेल. त्या मागील पर्वामध्ये काय काय गोष्टी घडल्या होत्या, काय काय नवं शिकायला भेटलं होतं. हा चेंडू हो
अगदी स्ट्रेट आणि चेंडू जाईल सरळ शुभम तळेकरच्या डोक्यावरनं षटकार. षटकार गेलाय. 6 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. आता मी देखील थांबण्यास तयार नाही. लढता लढता हारलो तरी याची मला खंत नाही. पेटेन उद्या नव्यानं, कारण शांत बसायला मी देखील कोण्या गावचा संत नाही. शांत बसण्यासाठी कोणी आलेले नाही. प्रत्येक जण संघर्षासाठी आलाय. जितका मोठा संघर्ष आहे यावेळेस चूक होईल. यावेळेस फलंदाज स्वराज मैदानाच्या आतमध्ये 64 धावा धाबल करते. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5व्या षटकामध्ये काहीतरी बदल वाढतोय. 5व्या षटकामध्ये कोरेगाव संघाने कमबॅक केल्यासारखे सिच्युएशन पाहायला मिळते. काल मला वाटतं शुभम सर हाय स्कोर काय झाला होता? 117 झाला होता. पण आजच्या दिवसभरातील हाय स्कोर काय असेल हा तर पहिलाच सामना आहे. मित्रांनो तुम्हाला सांगेल या आप्पाच्या स्पर्धेमध्ये ना प्रत्येक सामना हा फायनल सारखा होतो. प्रत्येक सामना पैसा वसूल होतो. हा चेंडू ओ या दरम्यान बिगिट केलंय. काय होईल? स्वराजची खेळी संपुष्टात आली. जेल कसा टिपलाय? जीव मुठीत घेतल्यासारखा जेल टिपलाय. कारण की हा जर जेल सुटला असता तर जीव मुठीत घेऊन जेल सोपा होता, तरी फलंदाजाचा जीव मुठीत आला होता. स्वराज नावाचे वादळ सामने केले. सुंदर खेळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुठभर भावड्यांना गुंच्या माणसानं स्वराज्याने बाय करतो माणूस मारतो. विजय सारखी तलवार चालवली गेल्यानंतर छत्री हिंदुस्थान आलेली गेली. स्वर्गात गेल्यावरती देवानी त्याला झुकून मुद्रा केला. असा राजा धीराज छत्रपती ऊर्जा अजून पाहूया. ओ बिग हिट अप्रतिम ब्रँडेड अतिशय दूरवरचा षटकार. सत्तर धावा धाबल करती. 70 धावा धाबल करून नोंदवल्यात. अतिशय दूरवरचा षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एकेका धावेला जी लाख मोलाची किंमत असते ना, आता मात्र प्रश्नचिन्ह पडण्यास सुरुवात झाली गेलीत. आता मात्र वातावरण शांत झालंय, कारण मैदानाच्या आतमध्ये वादळी खेळी आली. वादळी खेळी खेळण्यासाठी फलंदाज सज्ज झालेत. हो अतिशय सुंदर पद्धतीने चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला होता. तितक्याच ताकदीने कलेक्शन केले. शुभम तळेकर चेंडूवरती येईल. आता तो स्ट्राईकच्या दिशेने तो फलंदाज खेळण्यासाठी आलाय. मला वाटतं इथून माग तो सलामीला यायचा, पण आता मात्र तो मधल्या खेळपट्टीमध्ये खेळण्यासाठी आलाय. याच्यात मध्ये देखील क्षमता आहे. या विजयामध्ये विजय मिळवून द्यायची क्षमता आहे. धावणाऱ्या संघामध्ये जोपर्यंत विजय मैदानाच्या आतमध्ये असायचा त्यावेळेस विजयाचे चिन्ह किती चेंडूवरती किती धावा लागत असू द्या तरी पण आशा सर्व त्याच्यावरती असायच्या. तो विजय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. स्वराजने तर दहशत केली आहे. स्वराजची नावात दहशत झाली आहे. खेळाची दहशत झाली आहे.
चेंडू काय होईल या दरम्यान झेल टिपला गेलाय आणि विजय स्वस्तामध्ये परततोय. फार मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये धीरज परदेशी. मैदानाच्या आतमध्ये आता कोण जाईल? आयडॉल अर्थात निलेश सातव मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे मान्य श्री अंकुश साहेब सोनवणे, माजी चेअरमन नक्षत्र. त्याचप्रमाणे उपस्थित होत आहे मान्य श्री शिवाजी बेंडाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य. त्याचप्रमाणे उपस्थित होत आहेत मान्य श्री रामकिसन शिंदे सदस्य, मान्य श्री संतोष चौधरी सभासद, सुर्वे सर सभासद. सर म्हणल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आयुष्यात घडवण्यामध्ये सर लोकांचा खूप मोठा वाटा असतो. शिक्षक काय असतो? आपल्यावरती आयुष्यात खरं प्रेम करणारे आई आणि वडील आणि त्यानंतर निस्वार्थ प्रेम करणारे शिक्षक, ही तीन जी व्यक्ती असतात, ही तीन व्यक्ती आपल्यावरती आयुष्यात खरं प्रेम करतात. बाकी कोण? मग त्यानंतर तर प्रेम चालू होतं स्वार्थासाठी, चालू होतं फायद्यासाठी, चालू होतं. अरे हा अप्रतिम पॉइंट वरून चेंडू होईल. सरळ दोघांमधली शर्यत संपली. चेंडू जिंकला गेला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. 4 रन्स. या चौकार रस्त्याने धावपळ करून नजर टाकली गेली तर अगदी 75 धावाच्या धावपळ करून नोंदवल्या गेल्यात. 4 फलंदाज बाद झाले गेलेत. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली गेली. 6व्या षटकाची सुरुवात. एक चांगला खेळ, एक सुंदर पद्धतीची खेळी, आपलातून फलंदाजी. हो सुंदर पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. गणेश शेवाळे चेंडूवर देण्यासाठी प्रयत्न करेल. एक धाव घेतली. एका धावेने धावफलक जाते. अगदी 76 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले गेले. 76 धावा धावफलक द्यायला गेल्या. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुण्यांनी, महिला भगिनींनी देखील वेळातला वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली गेली. त्यांचे देखील मी पैलवान मल्हारप्पा गावाने चषक्याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. आणि चेंडू जातोय सरळ स्ट्रेट षटकार. पामदरेच्या आतमध्ये एक षटकार खेळलाय. हा चेंडू पहा, चेंडू वाईट मैदानाच्या आतमध्ये पडतोय. अवंतर धाव मध्ये वाढ होते. एका धावे सहाय्याने धावफलक 83 धावांवरती जाते. त्याचप्रमाणे प्रवीण आबा गावाने, राजू हत्ते आपण देखील उपस्थित होता. आपल्या देखील म्हणून हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. एक मैत्रीचं सूत्र असतं, त्या सूत्राचं गणित काय असेल हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. हा चेंडू पहा किती सुंदर टाकला गेलाय, अप्रतिम टाकला गेलाय. क्रिकेटचे अनेक सूत्र आहेत, मैत्रीची देखील अनेक सूत्र आहेत. मैत्रीचं गणित मित्रांनो खूप वेगळं आहे. ते मैत्रीचं गणित काय असेल? 2 मधून 1 गेल्याच्या नंतर बाकी 0 राहते ना, ती खरी मैत्री असते. परत एकदा गोलंदाज बरोबर सज्ज होताना पाहायला मिळेल. ओ हा चेंडू पहा किती सुरेख टाकला गेलाय, किती अप्रतिम टाकला गेलाय. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये रंगते. 83 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असेल. प्रत्येक चेंडूवरती सामन्याचं समीकरण, प्रत्येक चेंडूवरती सामन्याचं विश्लेषण. कारण की ही स्पर्धा म्हणजे टेनिसचा विश्वकप, शिरूर तालुक्याचा विश्वकप. हो बेगीट तर गेलाय. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलायन केलंय. 2 धावा बोलून पूर्ण झाल्या गेल्यात. या 2 धावे साईने धावफलक अगदी जाऊन पोहोचेल. आमचे शुभम शर्मा आम्हाला कळवत आहे धावफलक जाऊन पोहोचलंय. 85 धावींवरती 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय.
त्याचप्रमाणे उपस्थित होत आहेत खऱ्या अर्थाने मजूर कामगार संघटना अध्यक्ष अर्थात आमचे अत्यंत जवळचे मित्र मैत्रीचं काळीज म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते भरत भालेराव इंद्रप्रस्थ केटरचे प्रोप्रायटर अर्थात मालक त्याचप्रमाणे उपस्थित होत आहेत आमचे मित्र सतीश खैरे त्यांचा मित्र बरोबर देखील उपस्थित होत आहेत त्यांचे देखील मी हार्दिक स्वागत हार्दिक असं अभिनंदन करेल आता समीकरण कसे असेल त्याचप्रमाणे पहा आमचे सतीश भाऊ खैरे असतील आमचे भरत भाऊ असतील अप्पाने यांचं नातं काय आणि अप्पाने आमचं नातं काय अचानक शेवटचं षटक आहे एका धावेसाठी जे पलायन केले एक धाव घेतले गेले सिंगल घेतले गेले भरत भालेराव साहेबांना देखील मी विनंती केली की व्यासपीठावरती येऊन स्थानबंद व्हायचे काही व्यक्तींचे चेहरे निदर्शनात पडल्याच्या नंतर आयुष्य सुंदर वाटतं का वाटतं हे सांगण्याचा प्रयत्न करेल वापरत एकदा धीरज परदेशी हा चेंडू सुंदर पद्धतीने टाकला गेलाय अतिशय सुंदर गोलंदाजी कारण की महाराजा फायटर संघाला माहिती आहे काय माहिती आहे की या षटकामध्ये जर कमी धावा जर दिल्या तर पुढचा प्रवास सुकर असेल कारण की बघा आपल्याला जर 150 किलोमीटर जर जायचं असेल आणि एखादा शॉर्टकट मार्ग सापडला तशी गंमत आहे हा चेंडू जाऊया परत एकदा सुंदर पद्धतीने ब्लॉकला मध्ये चेंडू बाजूच्या आतमध्ये टाकला होता चेंडू जाईल सारा सीमा रेषा बाहेर फौरन सरळ चेंडू सीमारेषा फरार झाला 4 धावा आल्या गेल्या आणि 4 धावा साइन देखील धावपलकर नजर टाकली गेली तर धावपलक जाऊन पोहोचते आमचे शुभम सर कळवतात 90 धावा धावपलकर तयार केल्या 90 धावा नोंदवल्यात 90 धावा आल्या गेल्यात दोन्ही संघ ताकदवान आहेत क्रिकेटमध्ये आलेले प्रेक्षक पहिल्या इनिंग मध्ये निकाल लावून मोकळे होतात पण तेच प्रेक्षक जर शेवटच्या चेंडूपर्यंत थांबले होते ते अंदाज खोटे ठरतात हे आहे क्रिकेट आजुडू ओ सुरेख अप्रतिम लाजवाब डॉट चेंडू मधल्याच्या आतमध्ये पडतोय तुम्हाला सांगतो हे धीरजचं षटक आहे ते हे धीरजचं षटक आहे ना हे शेवटच्या क्षणी लक्षात येईल किती अप्रतिम आहे किती महत्त्वपूर्ण षटक होतं 90 धावा धावपलकर आहेत ओ फुल टॉच खरपूस समाचार चेंडू जाईल सरळ बुलंद पॉवरफुल मॅक्सिमम षटकार शहाण्णव धावा धावपलकर आहेत 4 फलंदाज बाद आहे अंतिम चेंडू बाकी असेल सेंचुरी पूर्ण होईल का संघाची पहिल्या सामन्यामध्ये स्पर्धेचा दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये इतका मोठा धुमाकूळ पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय टाळ्यांचा देखील कडकडाट झालाय सर 96 झाले 97 बनवायच्यात 42 चेंडू आणि 97 धावा या असं समीकरणाला गेले यानंतर तो सामना होईल ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव वर्सेस आमदार राहुल दादा कुल राहू या दोन संघांमध्ये सामना होईल मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेल की आपली टीम लिस्ट तुम्ही समालोचन कक्षामध्ये जमा करावी कारण की आप्पाची स्पर्धा म्हणलं तर वेळेचं खूप बंधन असतं आप्पाची स्पर्धा म्हणलं तर वेळेला खूप मोठी किंमत असते आयुष्यात जी माणसं वेळेला महत्त्व देतात ती आयुष्यात मोठी माणसं होतात कारण की वेळ ओळखता आली पाहिजे
वेळ निघून गेल्याच्या नंतर मला हे करायचं होतं आणि मला असं करायचं होतं, मला इथे पोहोचायचं होतं, पण वेळ निघून गेल्याच्या नंतर त्याचा काही उपयोग नसतो. काल देखील आपण चला आता लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला आता क्षेत्ररक्षण सजून घ्या, वेळ वाचवा. चला आता दत्तगुरु फायटर्स धावणारे संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं महाराजा फायटर्स कोरेगाव संघ. मधुरेच्या आतमध्ये 2 जोडीगोळी मधुरेच्या आतमध्ये चालली. आज काहीतरी बदल पाहायला मिळतोय. आज 97 धावा बनवायच्यात आणि त्या धावा बनवूनच माघारी यायच्यात. त्याच्या डोक्यामधली कॅप एकच कलरची कॅप घालतो तो, लाल कलरची कॅप. जर एखाद्याने जर जॉब साठी जर कोणी जर मला फोन केला एखाद्या कंपनीमध्ये काम मिळेल का, तर मी त्याला ठामपणे सांगतो तुला काम मिळेल. मी त्यावेळी त्याला अभिमानाने सांगतो क्रिकेट क्षेत्रातील माझा एक मित्र आहे, त्याचा अनेक कंपन्यांसंग संबंध आहेत. म्हणजे तो माझा मित्र म्हणजे गणेश शेवाळे. म्हणजे क्रिकेट संपल्याच्या नंतर देखील तो मला मदत करतो, तो गणेश शेवाळे. अभिमानाने सांगतो कोणतेही काम असेल सांगा, काम होत असेल तर मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल, तो गणेश शेवाळे. म्हणजे अनेकांना मदत करायची त्याची क्रिकेटच्या बाहेर देखील इच्छा असते आणि मधुरेच्या आतमध्ये क्रिकेटची सेवा करतोय. भीमा कोरेगाव खऱ्या अर्थानं महाराजा फायटर संघामध्ये तुम्ही पाहिलं तर व्यावसायिक खेळाडू भरपूर आहेत. जर तुम्ही आमचे मित्र शुभमला पाहिलं तर नक्कीच आपला व्यवसाय पाहून क्रिकेट मधली आवड, स्वप्नीलला देखील पाहिलं तर व्यवसाय पाहून क्रिकेट मधली आवड, म्हणजे अशा आणि प्रत्येक जण. धीरजला देखील पाहिलं व्यवसाय पाहून क्रिकेट मधली आवड. तुम्ही जर धानवड संघामध्ये गेले तर आपले सर घरचे व्यवसाय सांभाळत क्रिकेटची आवड करणारे खेळाडू, क्रिकेटवरती प्रेम करणारे खेळाडू, आप्पावरती प्रेम करणारे खेळाडू. तुम्हाला प्रेमाचे प्रकार मी सांगण्याचा प्रयत्न करेल. पंचांचा इशारा येईल. सामन्यात सुरुवात होते. दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक. 7 षटक पाहूया. पहिलं षटक हा चेंडू, पहिल्या चेंडूवरती गणेश आक्रमक होताना पाहायला मिळेल, कारण की धानोरे संघ देखील हार मारण्यासाठी मधुरेच्या आतमध्ये उतरलेला मुळीच नाही. त्यांना देखील मधुरेच्या आतमध्ये एक आक्रमक खेळी मधुरेच्या आतमध्ये करावं लागेल. स्वराजने मधुरेच्या आतमध्ये धुमाकूळ घातला. हो हा चेंडू बाद.
अगदी सरळ जाईल क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावेल. हो सीमारेषेच्या लगत चेंडू अडवला गेलाय. 2 धावा आल्या गेल्यात. थेंबे थेंबे तळे साचे. माणसांची गर्दी कालही होती. पहा माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. पण कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती आणि आज माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात. हा चेंडू पहा संत गतीने मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. मोठा फटका तर नक्कीच खेळायचा होता. बॅटवरती चेंडू उशिरा आला गेला. कोणतीही धाव नाही. एका धावेसाठी जो प्रयत्न केला जाईल. 2 धावा धावपल करते येत आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. डेड चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. ज्या चेंडूवरती कोणत्या पद्धतीची घटना घडत नाही त्या चेंडूमध्ये मृत चेंडू म्हणून समजला जातो. तो डेड चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला गेला. रवी राजने मैदानाच्या आतमध्ये एक चांगली कामगिरी करतोय. पहिलं षटक टाकतोय. या दरम्यान काय होईल? गणेश शेवाळे जेल सुटला गेलाय. जेल कुणाचा सोडलाय? जेल कुणाचा सोडला गेलाय? ज्या खेळाडूने जेल सोडल्याच्या नंतर त्या स्पर्धेचा मानकरी झालाय त्या खेळाडूचा जेल सोडलाय. तुम्ही जर लीग स्पर्धा पाहिली, तुम्ही या परिसरातले अनेक ग्राउंड पाहिले, गणेश शेवाळेचा जेल सुटल्याच्या नंतर सामन्याचं होत्याच नव्हतं करतो. हा आतापर्यंत त्याचा इतिहास आहे. पण आज काय होईल? जीवदार आले, संधी आली आहे. हा चेंडू तर मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळतो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चपळाई अप्रतिम असेल. 1 धाव झटपट घेतली आहे. लेग बायच्या रूपाने 1 धाव आली आहे. लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव आली गेली. एका धावेचं रूपांतर अगदी 4 धावांमध्ये होते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. या षटकामधली सगळ्यात मोठी घटना काय असेल? गणेश शेवाळेचा जेल सोडला गेलाय. आणि जर कदाचित ही दहशत शेवटच्या 7 षटकापर्यंत जर शुभम जर राहिली तर सिच्युएशन नक्कीच वेगळी असेल. एकेका चुकीनं काय होतं? हा चेंडू बाद संत गतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला गेला. पहिले षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याच्या नंतर धावफलकावरती 4 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 धावा धावफलकावरती. विनंती करेल मी, चला ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव वर्सेस आमदार राहुल दादा कुलराहू दोन्ही संघाला विनंती केली जाते की आपली टीम लिस्ट जी असेल मित्रांनो ती समालोचन कक्षामध्ये जमा करायची. हॅलो, पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे 2021 क्रिकेट स्पर्धा चषक या निमित्तानं उपस्थित सर्व क्रिकेट शौकीनांचं, मान्यवरांचं प्रथमतः मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. आणि शिरूर तालुक्यातील एक उदयोन्मुख नेतृत्व, युवा शक्तीचं श्रद्धास्थान, युवा शक्तीचा आधारस्तंभ पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे यांनी या क्रिकेटचं आयोजन केलं. त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सर्व क्रीडा रसिकांना, क्रिकेटपटूंना ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. कारण की पहा आपणच्या स्पर्धेची चर्चा आणि आपणच्या स्पर्धेचं गुणगान म्हणजे आपण बद्दल कुणाला काही सांगायची गरजच पडत नाही. का पडत नाही? कारण की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, एखाद्या व्यक्तीच्या माणूस स्वभावाच्या प्रेमात जर पडली म्हणजे आप्पाचा स्वभावच असा आहे की पाहता क्षणी माणूस प्रेमात पडून जातो.
आणि आपण एखाद्याच्या खांद्यावरती जर हात ठेवला तर हात तो कधीच खाली येत नाही. मध्ये तिचा हात करणार हे आप्पा आहेत. घेऊन जाईल मधल्याच्या आत. आज चेंडू बेगेट केलाय. चेंडू जातोय अगदी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक धाव येईल. स्वप्नील फडतडे मधल्याच्या आतमध्ये असेल. जर स्वप्नीलचा जर तुम्ही जर मधल्याच्या आतमधला जर संघर्ष पाहिला अप्रतिम असेल. कालचा जर संघर्ष पाहिला तो देखील अप्रतिम असेल. खऱ्या अर्थानं वायफायचं खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून कामकाज केलं जातंय चेतन चव्हाण हे देखील उपस्थित होत आहेत. साहेबांना देखील विनंती केली जाते की व्यासपीठावरती यायचंय. व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. प्रेक्षकांचा कलकलाट. त्यानंतर होणारा डीजेचा दणदणाट. त्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट. या स्पर्धेचा रंगच आहे काही न्यारा. या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. हो 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 काय सुरेख काय देखना चेंडू. अप्रतिम लाजवाब. ह्या चेंडूवरती टाळ्यांचा कडकडाट झालाय. कडकडाट कुणासाठी झालाय. कडकडाट गोलंदाजासाठी झाला गेलाय. आणि तितका ताकदीने त्या चेंडूचा सन्मान स्वप्नीलने केलाय. मित्रांनो स्वप्न 3 असतात जे आपल्याला हो हो परत एकदा बेगीट केलाय. या दरम्यान काय होईल. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या आरपार फरार. 4 धावा. पाबद्राच्या आतमध्ये चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गेला. धावफलक दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचले गेले. 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. दुसरा षटक. यानंतरची 5 षटक. आतापर्यंत 10 धावा. एक फलंदाज बाद. परत एकदा गोलंदाज. हो चुकीचे रूपांतर काशामध्ये होईल. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. Ravi. दिसायला बोले पण बंदूकची गोली. पामद्रेच्या आतमध्ये शुभम सर 2 षटके संपली. 2 षटकाचा खेळ संपल्याच्या नंतर धावफलकावर नजर टाकली गेली तर धावफलकावरती 14 धावायला गेल्यात. 14 धावा नोंदवल्या गेल्यात. नवीन गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये कुणाच्या आतमध्ये गोलंदाज दिले जाईल. किसन रोकडे. क्रिकेटला वय नसतं. किसन रोकडेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. या क्रिकेटच्या खेळावरून आपण कित्येक जणांना सगळं खोटं बोलावं लागतं. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर जिंकण्याची उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जण उतरतो. काही काही ठिकाणी आपण पाहिले काही प्रेक्षक वर्ग असे असतात. क्रिकेटची स्पर्धा म्हणली ना आप्पाची स्पर्धा म्हणल्याच्या नंतर डायरेक्ट घरून डबा बांधून डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये येतात. दुपारचं जेवण पण मैदानावरतीच. हे सर्वजण क्रिकेट खेळतायत ना. हे क्रिकेट खेळत असताना प्रत्येक जण ज्यावेळेस त्याच्या कॉलेजचा विषय असेल माध्यमिक शाळेचा विषय असेल वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. त्या काळामध्ये म्हणजे संपूर्ण कामधंदे सोडून क्रिकेटसाठी वेळ द्यायचा. मग ते क्रिकेट पाहून पाहून आज ते खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. हे देखील कुणाला तरी खेळता हो 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 हा चेंडू आपल्या फलत्रमध्ये अडवले गेलाय. गणेश शेवाळे शांत आहे. म्हणलं जातं प्रत्येक गोष्टीला अंत तोपर्यंत गणेश शांत असतो. पण एकदा की गणेश मैदानाच्या आतमध्ये सेट जर झाला तर तो मैदानाच्या आतमध्ये किती धुमाकाळ घालू शकतो. स्वप्नील ताकदवाने काल त्याने 13 चेंडूमध्ये मला वाटतं 52 धावांची खेळी केली. तो शुभम तळेकर अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गणेश शेवाळ्याला जीवदान भेटलंय.
म्हणजे अजून ताकदवान खेळाडूंचा भरणा आहे, पण समोरील असताना दत्तगुरु फायटर धानोरे संघ देखील ताकदवान आहे. कोण कोणास भारी पडेल. मी तुम्हाला काल सांगितलं, स्वप्न बघणं हा गुन्हा नाही मित्रांनो. गुन्हा काय आहे, क्षमता असताना ते स्वप्न पूर्ण न करणं. हो काय म्हणजे एकदा का यशाचा मार्ग सापडला आणि आवाज देखील चालू झाले गेले. शुभम सर आज फक्त दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसालाच आवाज यायला चालू झालेत. पुढचे दिवस कसे होतील. हो काय होईल. स्वप्नील परतडे बाद. Suresh, Suresh, Suresh. सोळा धावा धाबल करतेत. दोन फलंदाज बाद झालेत. सोळा धावा धाबल करतेत. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सोळा धावा, दोन फलंदाज बाद, तिसरं षटक. अशी समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कालचं वादळ मैदानाच्या आतमध्ये चाललंय. कालच्या वादळासारखी जर मैदानाच्या आतमध्ये खेळली गेली तर मैदानाच्या आतमध्ये परत एकदा एक सामन्यामध्ये नवी ट्रिक, नवी दहशत, नवा संघर्ष जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अमोलप्पा गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य कोरेगाव भीमा, प्रवीण गोट्या गव्हाणे आणि मित्रपरिवार देखील उपस्थित होतोय. मी त्यांना देखील विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. घेऊन जाईल परत एकदा मैदानाच्या आतमध्ये. हो हा चेंडू अप्रतिम ब्रँडेड चेंडू सरळ सीमारेषा फरार फोरान्स. घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये धावल करतो. 20 धावा आल्या गेल्या, दोन फलंदाज बाद झाले गेलेत. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, स्वतः केलेली चूक स्वतःला कबूल करता आली पाहिजे. हो 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 अप्रतिम, लाजवाब, किती सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. शुभम मैदानाच्या आतमध्ये तर खेळतोय. 20 धावा धावपल करते, दोन फलंदाज बाद आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो बेगेट अप्रतिम ब्रँडेड षटकार. पहा मी विनंती करतोय, तिसरा पुकार असेल मित्रांनो. ग्राम विकास प्रतिष्ठान वाडागाव संघ, आमदार राहुल दादा कुल राहू संघात दोन्ही संघाला विनंती करेल, आपली टीम लिस्ट अद्याप आलेली नाही. मित्रांनो या स्पर्धेचे नियम आहेत.
आयुष्याला एक सवय लावून घ्या, या स्पर्धेमधून नियम शिकून जा, आयुष्याला नियम लावा. नियम खूप महत्वाचे असतात. घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावपलकावरती आणि आज 26 जानेवारी. तुम्हा सर्वांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक शुभेच्छा. 26 धावा धावपलकावरती 2 फलंदाज बाद आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर चौथं षटक हातामध्ये घेतलंय. संतोषच्या हातामध्ये षटक दिले गेले. संतोष देवधरे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये 3 षटकापर्यंत संघाला शांत ठेवण्यामध्ये दत्तगुरु फायटर्स संघ यशस्वी होतोय. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. चौथं षटक, यानंतरची 3 षटक, हे षटक देखील खूप महत्वाचं असेल. या षटकामध्ये देखील फुलटॉपची चेंडू बाजूच्या आतमध्ये टाकला जातोय. चेंडू एक टप्पा का सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. एका चौकाराने एक नवी ऊर्जा प्राप्त झाली गेली आहे. एका चौकाराने परत एकदा एक आशा आली गेली. 31 धावा धावपलकावरती मंडळी आल्या गेल्यात. धावा धावपलकावरती आहेत. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. इन तारव आहे तुझला, वाट तुम्ही कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचंय. हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच आहे, फक्त तुम्ही जिंकल्याशिवाय राहू नका. यश प्रत्येकाच्या अवतीभोवती फिरत असतं, अवतीभोवती फेऱ्या मारत असतं. बेगेट अप्रतिम चेंडू जाईल सरळ एकटा बघा सीमारेषेच्या बाहेर. चेंडू न पडला गेलाय. नो चेंडू. फ्रेडचा चेंडू. त्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने 95% फलंदाज सुरक्षित असतो. तो चेंडू बदलायच्या आतमध्ये. बेगेट अप्रतिम. हो, जेल तरी टिपलाय. फ्रेडचा चेंडू होता, जीवदान तर मिळेल. त्या चेंडूवरती फलंदाज बाद होत नाही. 5% बाद होण्याचे चान्सेस असतात. ते कसे असतील हे देखील सांगण्याचा प्रयत्न करेल. 38 धावा धावपलकावरती आहेत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. जर दोघांमधला एक जर बरसला ना, मग तो गणेश असो किंवा शुभम असो, समोर असलेल्या संघानं पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवले आणि ते वर्चस्व आतापर्यंत त्यांनी टिकून ठेवले. तो संघ म्हणजे श्री दत्तगुरु फायटर्स. एक धावाली गेली. चपळाई चपळाई. थेंबे थेंबे तळे साचे. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. वाईट +1 अशा 2 धावा आल्या गेल्यात. त्याचबरोबर उपस्थित मान्य श्री प्रदीप शेठ काशीत, अनिकेत शेठ गव्हाणे, संघ मालक कोरेगाव भीमा संघाचे, त्यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन करेल. विनंती केली जाते व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 44 धावा धावपलकावरती असतील. चला, दोन्ही संघाला जी विनंती केली जाते, मी लिस्ट ग्रामविकास प्रतिष्ठान वाडागाव, आमदार राहुल दादा कुल्ड राहू,
हा चेंडू देखील खराब चेंडू बदलायच्या आतमध्ये पडेल. वाईट चेंडू बदलायच्या आतमध्ये पडेल. एका धावेने भर होईल. एका धावेचं रूपांतर 45 धावांवरती होईल. खऱ्या अर्थाने ज्यांनी पीच सौजन्य दिलं मान्य श्री पैलवान दिनेश शेरगावणे उद्योजक डिंगरेजवाडी आपण देखील उपस्थित होत आहेत. परत एकदा चुकी होते. चुकीचं रूपांतर वाईट चेंडू परत एकदा खराब चेंडू बदलायच्या आतमध्ये पडला गेलाय. वाईट आणि वाईट 46 धावा धावपलीकडे आहेत. 46 धावा धावपलीकडे नोंदवल्या गेल्यात. 46 धावा आल्या गेल्यात. परत एकदा वाईट चेंडू बदलायच्या आतमध्ये चुका आणि चुका किती मोठी तरी चूक बदलायच्या आतमध्ये होती. 47 धावा धावपलीकडे आहे. सुरुवातीला सांगितलं तर क्रिकेट आहे. तुम्ही आम्ही कोणी काय सांगू शकत नाही. सामना 50-50 आलाय. एक वेळेस सामना 70-30 होता. आता 70-30 बदललाय. आता 50-50 50% यांच्या बाजूनं 50% त्यांच्या बाजूनं. पण याच्या आधी सिच्युएशन अशी होती 70% दत्तगुरु फायटर धानोरे संघ होता. 30% फक्त महाराजा फायटर का होता. पण आता तसे राहिले नाही. एक धाव घेईल. एका धावेने तो रूपांतर अगदी 48 धावांमध्ये होताना पाहायला मिळेल. 48 धावा ज्या धावपलीकडे नोंदवल्या गेल्यात. चौथं षटक चालू आहे. याने तरीची 3 षटकं असतील. परत एकदा वाईट चेंडू अतिशय महागडं षटक. मैदानाच्या आतमध्ये संधी येते. त्या संधीचं स्वर्ण करण्याचा प्रत्येक खेळाडू प्रयत्न करतोय. ओ बिग हिट काय होईल. चेंडू जाईल सरळ छत्रपतीचा जवाब. एका षटकारात सैन्य धावपलक जाऊन पोहोचेल. वाईटच्या रूपानं 7 धावा आल्यात आणि धावपलकावर धावा आल्यात आज सगळ्या 55 धावा. 2 फलंदाज बाद आहेत. जे वाईट चेंडू पडलेत मला वाटतं 7 धावा त्या एक्स्ट्रा आल्यात आणि 5 धावा 9 बॉल वरती आल्यात. म्हणजे आता षटक 4 झालेत. तुम्ही 7 आणि 5 12 धावा आणि 55 मधून -12 करा. म्हणजे अशी सिच्युएशन पहा. वाईट चेंडूने सामना होता कुठे सामना आणला कुठे. 4 षटके संपलेत. चला सामना चालू करून घ्या. वेळ घेऊ नका कारण की वेळ खूप झालाय. पहिला सामना चालू आहे. यानंतर आपल्याला 5 सामने खेळवायचेत. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्याला विशेष सहकार्य केले पैलवान हरीश चव्हाण निसर्ग फ्लॅश. हॅलो हॅलो चला राहुला संघाला विनंती करतो लिस्ट त्वरित आणायची. कॅप्टन टॉस उडवायला या. चला लवकर वेळ नाहीये.
लगेच चला. हा चेंडू पहा परत एकदा भेगीट केलाय क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय चेंडू जाईल. हो काय होतंय सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. काही काळ वाटलं चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला पण चपळाईने चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्या. धावपलकामध्ये बदल होईल 57 धावा धावपलकावरती येतील. निखिल चव्हाण चला लवकर लिस्ट घेऊन. हा चेंडू फुल टॉस मध्ये टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू जातोय. अहो अगदी सीमा रेषेच्या लगत अडवलाय. पहा एका एका धावेसाठी किती मोठा प्रयत्न केला जातोय. एका एका धावेसाठी किती मोठा संघर्ष केला जातोय. एका एका धावेसाठी आप्पा टॉस सोडून घ्या. वाडा पुनर्वसन राहू संघाचा टॉस सोडून घ्या आप्पा. हॅलो. टॉस ग्रामपंचायत सदस्य कोरेगाव भीमा अमोल गावाने तसेच आमचे बंधू विनोद गावाने यांच्या हस्ते होणार आहे. त्याच नाईकुडे पाहुणे सरपंच त्यांच्या हस्ते होणार आहे. चला कॅप्टन मान्य चला टॉस सोडवण्यासाठी. त्याचबरोबर प्रवीण शेठ राऊत साहेब आपण ते उपस्थित होत आहेत. फोटोग्राफर आणि फलंदाज चला टॉस उडवतात तिथं फोटो काढण्यासाठी या. इथंच बसत जा स्टेजवर. हॅलो. आणि दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस झाल्या डिसिजन इथंच सांगायचंय. डिसिजन साठी जायचं नाही इथंच डिसिजन सांगायचंय. त्याचबरोबर उपस्थित होत आहे मान्य श्री बंडू शेठ नायकुडे उद्योजक साहेब आपण देखील उपस्थित होते. आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा चेंडू पहा परत एकदा किती सुंदर पद्धतीने चेंडू मात्र आतमध्ये टाकला जातोय. गणेश शेवळे बाद झाला गेलाय. 58 धावा धावपलकावरती आहेत. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही जर षटकार चौकारांचा जर पाऊस जर मैदानाच्या आतमध्ये पडला गेला इथून पुढेही सामन्यामध्ये एक नवी ताकद एक नवी जिद्द एक नवी स्ट्रीक मैदानाच्या आतमध्ये येऊ शकते. हॅलो. वाडा पुनर्वसन यांनी टॉस फलंदाजी स्वीकारली आहे. सामना संपल्यानंतर राहू संघाला विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेळ लावू नका. वेळेचा महत्व आहे. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. 5 षटकाचा खेळ संपल्याच्या नंतर धावपलकावरती जर धावा जर पाहिल्या तर अगदी 58 धावाच्या नोंदवल्यात. हॅलो. चला पंच सामना चालू करून घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर मीटिंग नका घेऊ. सामना चालू करून घ्या. धानोरी संघाला सूचना असेल की तुम्ही वेळ घेऊ नका मित्रांनो. कारण की वेळ घेतल्याच्या नंतर तुमचा एकाने वेळ घेतल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावरती होतो. त्याच्यामुळे विनंती करतोय की वेळ नका घेऊ. कारण की या स्पर्धेला वेळेचं खूप सारं महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये षटक हातामध्ये घेतले खऱ्या अर्थाने अगदी गणेश डोकरेने षटक हातामध्ये घेतले. चला वेळ वाचवा. पंच सूचना करा. पाच षटक संपलेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. विजयासाठी 39 धावींची गरज आहे. सर सूचना करा. 12 चेंडू 39 धावा. सामन्याला सुरुवात करून घेऊया. यश षटक
या सामन्यातील अतिशय महत्त्वाचं षटक असेल. वाईट चेंडू मधल्याच्या आतमध्ये पडला जातोय. वाईटचे रूपांतर एका धावेमध्ये होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 59 धावा ज्या धावफलकावर द्यायला गेल्यात. सुरेख चेंडू मधल्याच्या आतमध्ये टाकलाय. डॉट चेंडू मधल्याच्या आतमध्ये पडतोय. एक डॉट चेंडू पडल्याच्या नंतर प्रेशर वाढतो, एक दबाव वाढतो. पण त्या चेंडूवर जर षटकार गेला तर बराच दबाव कमी होतो. 11 चेंडू 38 धावा. या दरम्यान एक धाव घेतली गेली, सिंगल घेतली गेली. शेवटचे 10 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. 10 चेंडू 37 धावा. मधल्याच्या आतमध्ये कुणाला तरी विघ्नार्थ व्हावं लागेल, कुणाला तरी तारणार्थ व्हावं लागेल. वाईट चेंडू मधल्याच्या आतमध्ये पडतोय. रूपांतर एका धावेमध्ये होईल. 61 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावा धावफलकावरती आल्या गेल्यात. परत एकदा वाईट चेंडू मधल्याच्या आतमध्ये, म्हणजे एकेका परत एकदा चुकी होईल. परत एकदा वाईट चेंडू मधल्याच्या आतमध्ये पडेल. हा चेंडू पाहूया. हो बिग हिट केलाय. अप्रतिम ब्रँडेड चेंडू जाईल सरळ बुलंद पॉवरफुल मॅक्झिमम षटकार. हा चेंडू परत एकदा बिग हिट. अप्रतिम ब्रँडेड षटकार. चला चेंडू द्या. धावफलक धावा. दोन षटकार पामद्रेच्या आतमध्ये. परत एकदा गोलंदाज. ओ बिग हिट केलाय. अगदी चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. 4 रन. सामन्याचं स्वरूप बदललं गेलंय. सामन्याचे सिच्युएशन बदलले गेले. काय होईल, कसं होईल. हो हा चेंडू विकेट करायचा होता. मोठा फटका मात्र आतमध्ये खेळायचा होता. एक धाव घेतली गेली, सिंगल घेतली गेली आणि मंडळी सामन्याचं स्वरूप बदललं गेले. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि बनवायच्या 17. 6 चेंडू 17 धावा. समीकरण होतं कसं, 12 चेंडू 39 लागत होत्या आणि 6 चेंडू 17 धावीवरती येऊन पोहोचले गेले. सर विनंती करा त्यांना, वेळ पहिल्या सामन्याला खूप वेळ झालाय. खूप म्हणजे खूप वेळ झालाय. 6 चेंडू 17 धावा. रोकडेच्या हातामध्ये षटक दिले.
किसन रोकडे अनुभव असेल. 6 चेंडू 17 धावा. 2 षटकाराने एका चौकाराने काय करून गेलाय. मैदानाच्या आतमध्ये सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. 6 चेंडू 17. 6 चेंडू 17. विकेट गेले. 1 धाव घेतली गेली. 5 चेंडू 16 धावा. या मैदानाचं काय वैशिष्ट्य असेल. एक देखील सामना एकतर्फी होण्यासाठी मान्यच करत नाही. हो हा चेंडू पहा. एका धावेसाठी पलायन केले. दुसऱ्या धावेसाठी पलायन केले. जाणार का. दुसऱ्या धावेसाठी देखील पलायन केले. आणि या दरम्यान काय होईल. चुकी आणि चुकी. आणि काय झालं गेलंय. या क्षणी एका धावेची गरज होती. त्या ठिकाणी तुम्ही 3 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये दिल्या. आणि ह्या चेंडूवरती धावा आल्या गेल्या. 4 धावा घेण्यात यशस्वी झाले गेले. आणि शेवटचे समीकरण बदललंय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. आणि विजयासाठी 12 धावांची गरज असेल. 4 चेंडू 12 धावा. बेगेट केलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा भरार. 4 रन्स. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत मंडळी. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. डोळ्याचे पारणे फेडणारा सामना. हो हो बिग हिट केलाय. या दरम्यान काय होईल. सरळ चेंडू बुलंद पॉवरफुल मॅक्सिमम षटकार. तुम्ही कोणत्याही स्पर्धेचं भविष्यवाणी करू शकता पण आपाच्या स्पर्धेची भविष्यवाणी कधीच करू शकत नाही. या दरम्यान सामना देखील मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. चला आता संपूर्ण टीमने यायचंय. चला कोरेगाव संघाला विनंती करतो मॅन ऑफ द मॅच साठी स्टेजच्या पाशी यायचंय. नंतर का बरं ठीक आहे. चला राहू संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांसाठी पाण्याची बॉटल आणि एक नवीन चेंडू घेऊन जायचंय. प्रवीण पंच